मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रथमोपचार व प्रथमोपचाराच्या पद्धती हा धडा सुरू केला होता आणि आपण एक पेज बघितलेलं. त्याचा पुढचं पान पाहूया. प्रथम प्राथमिक उपचार. वर्कशॉपमध्ये काम करीत असताना जर अपघात झाला तर डॉक्टर येण्यापूर्वी जखमीस कोणत्या प्रकारच्या अपघातासाठी कोणते उपचार करावेत याची माहिती खालीलप्रमाणे आहे. जर आपल्या हाताला कापलं किंवा असं काही टोचलं तर आपण काय केलं पाहिजे? टोचलं तर ही म्हणजे एखादा खिळा टोचला किंवा सुई टोचली तर ही आपलं म्हणजे नॉर्मल आहे. पण कापलं तर ते असं मोठं आहे. पण ते डॉक्टर यायच्या आधी आपण काय केलं पाहिजे? हळद लावली पाहिजे किंवा बँडेज केली पाहिजे. तर काय केलं पाहिजे हे आपण बघूया. पहिल्या ह्याच्यात पहिला कापणे, धारदार हत्यारं, छत्री, स्क्रॅपर किंवा इतर टोकदार हत्यारं, गिअर, ड्रिल यांच्या वायराचे तुकडे, खिळे इत्यादी मुळे जखम होते अथवा कापले जाते व रक्तप्रवाह सुरू होतो. यावर उपाय म्हणून प्रथम त्वरित स्ट्रिपरने जखम स्वच्छ करावी. जखमेत मेटल कण असल्यास तो काढावे. जखम अगदी मुलायम असल्यास स्वच्छ कापसावर मर्क्युरी क्रोम घेऊन ते जखमेवर लावावे. वर्कशॉपमध्ये तर आता टोकदार वस्तू पण असतात. खिळा असतो किंवा स्क्रू, छोटे मोठे असे सुयाही असतात. तर ते लागल्यावर सगळ्यात आधी तो मेटलचा जो पार्ट असेल, जर आता खिळायला लागला तर त्याचं छोटासा जरी कण असेल आपल्या बोटाला किंवा हातापायाला लागला असेल तर तो काढावे. नंतर कापसाने मर्क्युरी क्रोम घेऊन ते जखमेला लावावे, म्हणजे साफ केले पाहिजे. खरचटल्यामुळे झालेली जखम अथवा साधारण जखमेवर आयोडीन लावावे. नॉर्मल जर अशी जखम असेल तर सुई टोचली किंवा छोटं मोठं असं कापलेलं असेल तर त्याच्यावर आयोडीन लावलं पाहिजे. परंतु मोठी जखम असल्यास व त्यातून सारखा रक्तप्रवाह होत असल्यास जखमेच्या भागात हृदयाच्या पातळीच्या साधारणावर येईल अशा रीतीने धरून जखमेवर लावावे. बेन्झाईनमुळे जखम लवकर सील होऊन रक्तप्रवाह थांबण्यास मदत होते. मोठी जखम लावली तर बेन्झाईन लावावं, कारण की ते म्हणजे आपल्याला जो आता पार्ट जो आहे आपला खराब झाला, म्हणजे हाताला लागलं तर आणि ते पार्ट असा खड्डा झाला असेल तर तिथं बेन्झाईन लावावे, कारण की तो लवकर पार्ट ते भरून काढतो. दुसरा आहे तुकडा पडणे. मोठी जखम, स्क्रायबर, स्प्लिपर, पिन, वायर, डिवायडर, लोखंडी तुकडे यापासून खोलवर व मोठी जखम होऊ शकते. अशा वेळी प्रथम स्ट्रिपरने स्वच्छ करावी. जर ह्या गोष्टींमुळे जर आपल्याला मोठी जखम झाली तर ती स्ट्रिपरने स्वच्छ करावी. त्यावर बेन्झाईन लावून रक्तप्रवाह थांबवण्याचा प्रयत्न करावा व बँडेज बांधावे. मोठी जखम कधीही आयोडीन लावणे. मोठी जखम झाल्यावर कायम बेन्झाईन लावा व छोटी जखमेवर कायम म्हणजे आयोडीन लावलं पाहिजे. आयोडीनमुळे जखमेची आतली नाजूक कातडी जळते. जखम फारच मोठी असल्यास व त्यावर टोक घालणे आवश्यक असल्यास प्रथम जखमेवर बँडेज बांधून ती नंतर जखमी व्यक्ती सिव्हिल हॉस्पिटलमध्ये न्यावे. अशा प्रकारच्या केसमध्ये नेहमी डॉक्टरांची मदत घेतली पाहिजे. म्हणजे जर आपल्याला मोठं जर असं हे असेल, मोठी जखम जर असेल तर त्याला आधी आपण डॉक्टरकडे नेलं पाहिजे. प्रवाह थांबवला पाहिजे व डॉक्टरकडे नेला पाहिजे. स्वतः काही नाही केलं पाहिजे, कारण की मोठी जखम असल्यावर आपण डॉक्टरची साथ घेतली पाहिजे. कारण की आपल्याला माहिती नसतं की मोठी जखम झाल्यावर काय लावावे, छोटी झाल्यावर काय लावावे. तर आपण त्याला अशा वेळी डॉक्टरकडे नेलं पाहिजे, कारण की ती क्रिटिकल सिच्युएशन असते. त्याच्यामुळे त्याचा मृत्यू किंवा ते बेशुद्ध पडू शकतो. तिसरा, जळणे. गरम वस्तू पृष्ठास स्पर्श होणे, गरम द्रवपदार्थ किंवा ज्वालापासून भाजलेल्या शरीराच्या भागावर थंड पाणी ओतावे. जर आपल्याला गरम वस्तू म्हणजे गाडीचं इंजिन गरम असतं किंवा त्याची डिस्क जी असते ती जर गरम असेल तर त्याच्यावर आधी थंड पाणी टाकलं पाहिजे. किंवा ती जी गोष्ट आहे, जी ग्रीस गाडीचं इंजिन आहे किंवा डिस्क आहे त्याच्यावर आधी थंड पाणी ओतलं पाहिजे, मगच त्यावर काम केलं पाहिजे. जर घाई असेल तर सगळ्यात आधी आपल्या हातापायाची काळजी घेतली पाहिजे.
पण जरी काम करताना जर आपल्याला ते भाजलं तर सगळ्यात आधी त्याच्यावर थंड पाणी ओतलं पाहिजे. नंतर भाजलेला भाग स्टिपरने काळजीपूर्वक स्वच्छ धुवावं व त्याला बर्नल किंवा जॅक्सन वॉयलेट लावावी. आयोडीनचा उपयोग न करू नये. जास्त प्रमाणात भाजलेल्या फोड आलेल्या असल्यास फोडू नये व जखमेस बँडेज बांधू नये. जर त्या गोष्टीमुळे जर आपल्याला मोठं असे जखम झाली असेल तर ते फोडायचं नाही. म्हणजे फोड असेल किंवा पिंपल्स असते ते फोडायचे नाही किंवा तिथं बँडेज किंवा आयोडीन लावायचं नाही. चौथा, डोळ्याचा त्रास. डोळ्यात धुळी, कण अथवा ग्राइंडिंग करताना धातूचे कण गेल्यास कापात पाणी घालून त्यात डोळ्यास उघडमीट करावा अथवा प्रेशर नसल्यास नळाच्या वाहत्या पाण्याखाली डोळ्याची उघडमीट करावी. उघड्या डोळ्याने वेल्डिंग पाहिल्याने डोळे खपून डोळे लाल होणे यासारखे त्रास होतात असेल तर डोळ्यामध्ये स्वच्छ व शुद्ध गुलाब पाणी ओतावे. शेळीचे किंवा गाईचे दूध डोळ्यात सोडावे. अशा परिस्थितीत डोळे चोळू नये. ग्राइंडिंग, वेल्डिंग किंवा असा मातीचे कण जे आहेत ते जर डोळ्यात गेले तर सगळ्यात आधी डोळ्यात पाणी मारलं पाहिजे. जर ते नसेल तर गुलाबजल असं ओतलं पाहिजे ते गेल्यावर. व डोळे चोळले नाही पाहिजे, कारण की डोळे चोळले की आपले डोळे लाल पडतात किंवा अजून हानी शोधते, डोळ्यातनं रक्त येऊ शकतं. कारण की जर मेटलचा जर पार्ट उडला त्याच्यामध्ये तर तो जरा जरी धारदार असला तर तो तुमचं डोळ्यामध्ये कापू शकतो, तर त्याने इजा होऊ शकते मोठी. शॉक बसणे. स्विच ऑन असताना उघड्या वायर्सना स्पर्श होणे, शॉर्ट सर्किट असणे अथवा व्यवस्थित न होणे इतर कारणामुळे शॉक बसतो. अशा वेळी प्रथम मेन स्विच ऑफ करावा. शॉक बसलेल्या व्यक्तीस डायरेक्ट स्पर्श करू नये. लाकडाने त्याच्याशी संबंधित वायर दूर करावी. श्वासोच्छ्वास मंद झाला असेल तर कृत्रिम श्वासोच्छ्वास घ्यावा. शॉक जर बसला तर सगळ्यात आधी मेन स्विच बंद करायचा. मग त्या माणसाला डायरेक्ट हात नाही लावला पाहिजे. लाकडाने किंवा प्लास्टिकच्या वस्तूंनी त्याला त्या वायरीपासून दूर केलं पाहिजे. 6 आहे ॲसिड भाजणे किंवा जळणे. बॅटरी ॲसिड किंवा हायड्रोलिक ॲसिड शरीराच्या भागावर पडून कातडी भासते. अशा वेळी ॲसिडपासून न टाकता ॲसिडला पडलेल्या शरीराचा भाग स्वच्छ वाहत्या पाण्याखाली धरावा किंवा पाण्यामध्ये थोडासा सोडा बायकार्बोनेट घालून त्या पाण्याने जखम स्वच्छ करावी व नंतर त्यावर बर्नल किंवा जॅक्सन वॉयलेट हे निळ्या रंगाचे औषध लावावे. पेनाची शाईच्या जॅक्सनच्या वॉयलेट सारखा उपयोग करू नये. बॅटरीमध्ये ॲसिड असतं. जर आपण बॅटरी चार्जिंग लावत असेल आणि ती जर पडली तर त्याच्यामधनं ॲसिड निघणं. जर ते आपल्याला ॲसिड लागलं तर सगळ्यात आधी आपण पाण्याखाली हात घातला पाहिजे किंवा सोडा बायकार्बोनेट हे पाण्यामध्ये घालून ते आपली जखम स्वच्छ केली पाहिजे व पेनाच्या शाईच्या वॉयलेट जॅक्सन सारखा त्याचा उपयोग केला नाही पाहिजे. 7 आहे हाताचे किंवा पायाचे हाडे मोडणे. वजनदार वस्तू हातावर किंवा पायावर पडल्यामुळे इतर अन्य कारणामुळे हाडं मोडलेल्या शरीराच्या भागाची हालचाल होऊ देऊ नये. यासाठी त्या भागावर दोन्ही बाजूने मऊ लाकडी फळी बांधावी व पेशंटला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये न्यावे. आपलं जर गाडीचं इंजिनचं कोणतं जर काम असेल आणि आपण जर इंजिन बनवून गाडीला असेंबल करत असेल, म्हणजे गाडीला लावत असेल, तेव्हा ते उचलताना आपल्या हातापायावर पडलं तर हाड मोडण्याची शक्यता जास्तच असते. तर हातापायावर मोडलं तर शरीराची हालचाल नाही होऊ दिली पाहिजे व दोन्ही बाजूला त्याच्या अशी फळी लावली पाहिजे. मग त्याला डॉक्टरकडे नेलं पाहिजे किंवा डॉक्टरला वर्कशॉपमध्ये बोलून त्याचा उपचार केला पाहिजे. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. बघूया पुढच्या पार्टमध्ये 8व्यापासून स्टार्ट करू.